श्रोतेहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण भेटणार आहोत डॉक्टर जयकुमार आडे यांना. सर सध्या सहयोगी प्राध्यापक वसंतदादा पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज इथं काम करतात. सर, आकाशवाणीच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार मॅडम. आज आपण प्रकृती आणि आहार विहार याविषयी बोलणार आहोत. सर, विषयाची सुरुवात करताना पहिलाच प्रश्न असा येतो की प्रकृती म्हणजे नक्की काय? प्रकृतीचा विचार करताना साधारणतः आपण समाजामध्ये वावरताना बऱ्याच वेळा आपल्याला असं जाणवतं की काही व्यक्ती ह्या उंचीने फार मोठ्या असतात, काही व्यक्ती ह्या उंचीने लहान असतात, काहीचा स्वभाव फार बोलका असतो, काही चिडचिडे स्वरूपाचे व्यक्ती असतात, काहींना एक पोळी पुरेशी असते तर काहींना 5 पोळ्या सुद्धा कमी पडतात. हा जो काही विविधता आहे, ही विविधतेचं कारणच मूळतः आयुर्वेदानुसार प्रकृती सांगितलेली आहे. तर प्रकृती म्हणजे आजच्या बोलीभाषेमध्ये सांगायचं तर शरीराची जडणघडण, शरीराचा स्वभाव अशा प्रकारे आपण त्याला वर्णन करू शकतो. तर प्रकृती मूळतः आयुर्वेदाचा वैशिष्ट्यपूर्ण अशी संकल्पना आहे. आयुर्वेद हा वैदिक शास्त्र जो सांगितलेला आहे त्याचा मूळ गाभाच स्वास्थ्य रक्षण करण्यासाठी सांगितलेला आहे आणि प्रकृती या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेतून आपण रोजच्या रोज निरोगी कशा प्रकारे राहू शकतो हे शिकवणं या प्रकृतीच्या माध्यमातून समजू शकते. आपल्या प्रकृतीचा विचार करता यामध्ये प्रकृती निर्मापक म्हणजे प्रकृती निर्माण करणारे घटक हे कोणकोणते आहेत? प्रकृती निर्माण करणारे म्हणजेच प्रकृतीला उत्पन्न करणारे, प्रकृती निर्माण कशी होते यासाठी जे घटक कारणीभूत आहेत त्या घटकाला आपण प्रकृती निर्मापक भाव असं म्हणतो. तर त्या प्रकृती निर्मापक भावामध्ये मूळतः शुक्र, शोणित, मातेने आहार केलेला आहारविहार आणि गर्भाशयाची स्थिती आणि गर्भाशयामध्ये शुक्र शोणित संयोग होणाऱ्याच्या वेळेसचा जो काळ आहे तो आणि या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून प्रकृती निर्माण होत असते. प्रकृती निर्माण होत असताना या गोष्टीचा फार जास्त विचार करणं गरजेचं आहे, कारण आजकालचं वातावरण, आजकालची सगळी घटक बघता शुक्र, शोणित आणि गर्भाशयाची स्थिती या सगळ्याचा विचार करता प्रकृती निर्माण होत असताना जो आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. प्रकृती निर्माण कशी होते? साधारणतः प्रकृती निर्माण होत असताना जसं मी यापूर्वी सांगितलं की प्रकृती निर्माण होण्याला जे जबाबदार घटक आहेत त्याला प्रकृती निर्मापक भाव असे म्हटलेलं आहे. तर आपण जर बोलीभाषेच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं तर एखादा साधारण मटका तयार करताना आपल्याला जसं माती लागते, पाणी लागतं, या सगळ्या गोष्टी लागतात आणि माती पाणी टाकून आपण घडा तयार करतो. तो घडा तयार केल्यानंतर जसं घडा फुटला सपोज, तर फुटल्यानंतर मग त्याचे जे काही प्रपोर्शन आहे, मातीचा प्रपोर्शन आहे, पाण्याचा प्रपोर्शन आहे, ते विघटित होऊन जातं. आणि पुन्हा जेव्हा तो एखादा आपण नवीन घडा तयार करत असतो त्यावेळेस परत नवीन मातीचा, नवीन पाण्याचा प्रपोर्शन त्याच्यामध्ये नवीन येतो. तशाच प्रकारे आयुर्वेदानुसार प्रकृती निर्माण होत असताना शुक्र जे काही आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे की सृष्टी ही पंचभौतिक आहे. सृष्टीमधले सर्व घटक पंचभौतिक आहेत. म्हणजे आपल्या समोर बसलेला, आपण ज्यावर बसलेलं खुर्ची वगैरे सगळ्या गोष्टी ह्या पंचमहाभूतापासून बनलेला आहे. एवढंच आहे की याच्यामध्ये पंचमहाभूताचं जे घटक आहे, प्रपोर्शन आहे, हे वेगवेगळ्या प्रमाणात असू शकतं. त्याचप्रमाणे शुक्र आणि शोणित याच्यामध्ये सुद्धा, शुक्र आणि शोणित हे सुद्धा पंचभौतिक आहेत. पंचभौतिक असल्या कारणाने याचा ज्यावेळेस संयोग होत असतो त्या शुक्र आणि शोणित संयोगाच्या वेळेस या पंचमहाभूताचा जो काही घटक या संयोगाच्या वेळेस जो काही उत्कटत्वाने भाव निर्माण होईल त्यानुसार ही प्रकृती बनत असते. शुक्र शोणित संयोगाच्या वेळेस दोष कोणत्या आधिक्याचा बनलेला आहे, पंचमहाभूताच्या आधिक्यानुसारच दोषाची निर्मिती होत असते. पंचमहाभूतामध्ये जर पृथ्वी आणि जल महाभूताचा आधिक्य असेल तर कफदोष हा निर्माण होतो आणि हा कफदोष जो आहे पुढे चालून कफ प्रकृती निर्माण करत असते. साधारणतः पंचमहाभूताच्या आधारावर, पंचमहाभूताच्या त्या संघटनावर ही प्राकृत दोष निर्माण होतात आणि प्राकृत दोषानुसार ही प्रकृती निर्माण होत असते. सर, ही प्रकृती निर्माण झाल्यानंतर या प्रकृतीचे काही प्रकार पडतात का आणि ते कोणकोणते आहेत?
नक्की. प्रकृतीचे मुख्यतः जर बघायचं म्हटलं तर आपल्याला 2 प्रकारे प्रामुख्याने दिसून येते. ती म्हणजे शारीरिक प्रकृती आणि मानसिक प्रकृती. जसं आपण म्हटलंय की प्रकृती निर्माण होत असताना मूळतः जो प्राकृत दोष आपण म्हटलंय की पंचमहाभूताच्या संघटनाच्या बेसिसवर प्राकृत दोष निर्माण होतो आणि त्या प्राकृत दोषच प्रकृती निर्माण करत असते. तर शारीरिक प्रकृती निर्माण करताना कुठल्या प्रकारच्या दोषाचं आधिक्य आहे, उत्कटत्व आहे, प्राधान्यत्व आहे आणि तो दोष बनलेला आहे, त्यानुसार ती प्रकृती बनलेली असते. तर तो शारीरिक प्रकृती. आणि त्याचप्रमाणे आयुर्वेदामध्ये मुख्यतः 2 मानसिक दोष सांगितलेले आहेत, ते म्हणजे रज आणि तप, आणि सत्व हा गुण सांगितलेला आहे. या आधारे सुद्धा त्या शुक्रशोणित संयोगाच्या वेळेस कुठल्या दोषांचं म्हणजे कुठल्या मानसिक दोषांचं प्राबल्य आहे त्यानुसार सुद्धा मानसिक प्रकृती सांगितलेली आहे. तर शारीरिक प्रकृती आणि मानसिक प्रकृती असे प्रामुख्याने आपण प्रकृतीचे 2 प्रकार सांगू शकतो. सर, आता आपण शारीरिक प्रकृती आणि मानसिक प्रकृती असे 2 प्रकार प्रकृतीचे मुख्य सांगितले. तर या शारीरिक प्रकृतीचे काही वेगळे प्रकार आहेत का? नक्कीच. या शारीरिक ज्याप्रमाणे आपण म्हटलं की प्राकृत दोषाच्या आधारे ती प्रकृती शारीरिक प्रकृती बनत असते, तर शारीरिक प्रकृतीमध्ये सुद्धा त्याचे 7 उपप्रकार पाडलेले आहे. एकच दोषज प्रकृती, द्विदोषज प्रकृती आणि समप्रकृती. एक दोषज प्रकृतीमध्ये साधारणतः 1 दोषाचा समावेश त्याच्यामध्ये असतंय. म्हणजे तो वातज प्रकृती असू शकते, पित्तज प्रकृती असू शकते किंवा कफज प्रकृती असू शकते. तर एक दोषजचे 3 प्रकार, द्विदोषजचे पुन्हा 3 प्रकार पडतात. उदाहरणार्थ वात पित्तज प्रकृती किंवा पित्त कफज प्रकृती किंवा वात कफज प्रकृती. आणि तिन्ही दोष मिळून एक जी समदोषज प्रकृती ज्याला म्हणतो आपण, ती अशा प्रकारे या तिन्ही यांचं जर बघितलं तर असे 7 प्रकार आपल्याला साधारणतः दिसून येऊ शकतो. मूळतः काय आहे की हे जे प्रकार पडण्याच्या मागचं जो कारण आहे ती तो आपण जसं पूर्वी पण म्हटलेलं आहे की शुक्रशोणित संयोगाच्या वेळेस कोणता दोष प्राधान्याने तो उटकत्वत आहे किंवा प्राधान्य कोणत्या दोषाचं आहे त्याच्या आधारावरच हे प्रकृतीचे प्रकार आपल्याला दिसतो. वातप्रधान जर दोष असेल शुक्रशोणित संयोगाच्या वेळेस तर आपल्याला वात प्रकृती दिसून येईल. जर पित्त दोषाचं आधिक्य असेल तर पित्त प्रकृती, आणि जर कफ दोषाचं आधिक्य असेल तर कफ प्रकृती. पण आपल्याला एक दोषच प्रकृती फार जास्त प्रमाणात दिसून येत नाही, तर आपल्याला द्विदोषच प्रकृती आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येते. सध्या आपल्या समाजामध्ये आपल्याला द्विदोषच प्रकृती जास्त प्रमाणात दिसून येते, ते म्हणजे वातपित्तज असू शकतं. आता वातपित्तज म्हणजे काय, तर वातदोषाचं प्राधान्य आणि पित्तदोष त्याच्या अनुबंधाने. तर अशा पद्धतीने तो 3 द्विदोषज प्रकृती, एक दोषज प्रकृती 3 आणि समदोषज प्रकृती म्हणजे 3 दोषाचा एकत्रितपणे केलेला. तर अशा प्रकारे एक दोषज, द्विदोषज आणि समदोषज असे 7 शारीरिक प्रकृतीचे प्रकार आहेत. सर, हे शारीरिक झालं. मानसिक मध्ये विचार करता मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे रज, तम हे दोष आणि सत्व हा गुण सांगितला. बरोबर. तर याचे काही प्रकार किंवा याबद्दल अधिक माहिती काय सांगाल? जसं आपण शारीरिक प्रकृतीबद्दल बघितलं, शारीरिक प्रकृती ह्या 7 प्रकारच्या मानलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जसं आपण म्हटलं की शुक्र शोणी संयोगाच्या वेळेस जर कोणता मानसिक दोष आधिक्याने आहे, जर तो सात्विक असेल, दोष प्राधान्य असेल तर सात्विक प्रकृती, जर रजदोषाचं प्राधान्य असेल तर रज प्रकृती आणि तमदोषाचं प्राधान्य असेल तर तम प्रकृती. या सात्विक प्रकृतीचे सुद्धा उपप्रकार हे 7 प्रकारे पडले जातात. राजसिक प्रकृतीचे 6 आणि तमस प्रकृतीचे 5 असे याचे उपप्रकार. पण मानसिक प्रकृती जे आहे ते मानसिक प्रकृती ह्या 3 प्रकारचे मुख्यतः सात्विक, राजसिक आणि तामसिक. सर, आता तुम्ही शारीरिक आणि मानसिक प्रकृती यांच्या प्रकाराबद्दल विस्तृत माहिती सांगितली. तर ह्या प्रकृतीनुरूप आपला आहार विहार असणं किती गरजेचं आहे? स्वतःची प्रकृती जाणणं म्हणजे स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं आहे. म्हणजे स्वतःची प्रकृती जर जाणली तर आरोग्याची त्याला आपण गुरुकुली म्हणू शकतो. तर प्रकृती जर आपल्या स्वतःची कळाली तर आपण नक्कीच आपण स्वतःच्या प्रकृतीनुसार जो आहे तो आहार विहार सांगू शकतो. सर, स्वतःची प्रकृती कोणत्या
प्रकारची आहे हे स्वतः ओळखता येतं का आणि त्याचे काही पॅरामीटर्स किंवा ठोकळ लक्षणं अशी काही दिसून येतात का? हो, नक्की. आपण लक्षणाच्या आधारेच ग्रंथामध्ये सुद्धा लक्षणाच्या आधारेच आपल्याला प्रकृती ओळख म्हणा किंवा प्रकृतीचे लक्षणं सांगितलेले आहेत. आपण जर विचार केला म्हणजे केसाच्या आकारापासून, केसाच्या गुणापासून तर केसाच्या कलरपासून, तर केसाचे स्वरूपापासून तर नखापर्यंत आपण सगळ्या प्रकारची जी आहे त्याच्यावरून आपण प्रकृती ठरवू शकतो. तर त्याच्यामध्ये प्रकृती ठरवत असताना किंवा प्रकृती कोणत्या प्रकारची आहे हे जाणून घेत असताना शारीरिक, मानसिक आणि क्रियात्मक अशा म्हणजे रचनात्मक, क्रियात्मक आणि मानसिक या 3 स्तरावर आपण साधारणतः ते लक्षणे दिलेली आहे. उदाहरणार्थ जर आपला केस जर आपण सपोज घेतला तर केस वृक्ष आहे की स्निग्ध आहे की काही जणांना केस फार गळतात, लवकर प्रमाणात गळतात, काही जणांचे केस फार स्निग्ध स्वरूपाचे असतात आणि घनदाट असतात, विरळ नसतात अशा प्रकारचे. जर वात प्रकृतीचा व्यक्ती असेल तर त्या वात प्रकृतीच्या व्यक्तीचे केस हे विरळ स्वरूपाचे, वृक्ष स्वरूपाचे असेल, तुटण्याची प्रवृत्ती जास्त प्रमाणात असेल. पित्त प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये केस लवकर पिकतील, गळतील. पण कफ प्रकृतीचा व्यक्ती जर असेल तर त्या कफ प्रकृतीच्या व्यक्तीचे केस घनदाट असतील आणि त्याला कुठल्या प्रकारचे आजकाल आपण छटा म्हणू शकतो तर ते तशा प्रकारचे नसणार. कफ प्रकृतीचा व्यक्तीचा स्वभाव फार शांत स्वरूपाचा असेल, त्याविरुद्ध पित्त प्रकृतीचा व्यक्ती हा चटकन बोलणारा किंवा रागीट अशा प्रकारचा असतो आणि वात प्रकृतीचा व्यक्ती हा चंचल स्वरूपाचा असणार. त्यात आपण बऱ्याच वेळा बघत असतो की साधारणतः व्यक्ती बोलत असताना हातवारे करत असतो, काही जण खांदे हलवण्याची सवय असते काही जणांना. तर ही जी काही हातपाय हलवणे, साधारणतः सगळ्या अवयवाची हालचाल करणे ही साधारण वात प्रकृतीच्या व्यक्तीची लक्षणे आपण सांगू शकतो. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आत्ताच आपण प्रकृती आणि आहारविहार याविषयी डॉक्टर जयकुमार आडे यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग ऐकला. याच मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात. आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मी ऐश्वर्या पटवर्धन आपली रजा घेते. नमस्कार.